ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेतील 75व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात आपण काय चर्चा केली त्याचा एक थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया। श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या शास्त्र ग्रंथाच्या साधक भावाचं आपण अनुशीलन करत आहोत आणि याच्या आधी वात्सल्य भाव, त्याच्या आधी भगवान श्रीरामकृष्णांनी मातृभावाची जी साधना केली, त्याच्या आधी भगवान श्रीरामकृष्णांनी जे काही टप्प्याटप्प्याने स्वतःच्या मनावरती संयम घालण्याकरता, इंद्रियांवरती संयम घालण्याकरता जे काही साधना केली त्या सर्वांचं आपण तपशीलपूर्वक जे लीला प्रसंगामध्ये वर्णन केलेलं आहे त्याचं आपण अध्ययन केलं, विशेष करून मनांवरती आणि इंद्रियांवरती। आणि भैरवी ब्राह्मणींनी विशेष करून तंत्रसाधनेमध्ये त्यांच्याकडनं सगळ्या तंत्रसाधना करून घेत असताना किती एक त्यांच्यावरती तो ताण गेला हे सगळं आपण खूप तपशीलवार बघितलं होतं। वात्सल्य भाव याच्या आधी पूर्ण केला आपण। भगवान श्रीरामकृष्णांची मधुर भावाची साधना ती अजून आपण सुरुवात केलेली नाही आहे, पण मधुर भावाचा सार म्हणजे मधुर भाव काय आहे आणि नेमकं त्याचं तत्व काय आहे याचं सखोल चिंतन गेल्या बऱ्याच वर्गापासून सुरू आहे। आणि काही मुद्दे लीला प्रसंगकार ऋषीप्रवर जे शेवटचे मला वाटतं एक 5 मुद्दे आहेत ते आज आपण घेणार आहोत। पण मागच्या वर्गामध्ये जी चर्चा केली होती की वृंदावन लीला समजून घेण्याकरता आपल्याला त्या म्हणजे मधुर भावाचा इतिहास समजून घ्यावा लागेल। इतिहास समजून घ्यावा लागेल म्हणजे काय की त्या मधुर भावाच्या जे पावित्र्य आहे जोपर्यंत ते कळणार नाही आणि आपल्या डोळ्यासमोर जर ती लीला झाली तर त्याचं काही महत्त्व किंवा पावित्र्य समजणार नाही, याचं उलट काहीतरी एक वेगळाच परिणाम होण्याची भीती आहे। म्हणून आधी ती वृंदावन लीला आपल्या मनात घडली पाहिजे। म्हणजेच काय की
मनाचं पावित्र्य, शरीर बोध विहीन होणं, कामगंध विहीन होणं, त्याच्यानंतरच ही साधना खऱ्या अर्थाने सुरू होत असते. याचं आपण खूप खोलात अध्ययन मागच्या वेळेस केलं होतं. त्याच्यानंतरचा एक मुद्दा घेतला होता की चैतन्यदेव, प्रभू चैतन्यदेव हे पुरुष असून त्यांनी या मधुरभावाची साधना करून त्यांनी याचा प्रचार प्रसार का केला? तर भगवान श्रीरामकृष्ण हे स्पष्ट करत असताना सांगतात की जसे हत्तीचे 2 दात असतात, एक रक्षणाकरता, एक शरीर पोषणाकरता, तर मुळात चैतन्य महाप्रभू हे अद्वैती होते, पण लोकांमध्ये मधुभावाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने त्यांनी मधुरभावाचा प्रचार प्रसार केला. आणि तो का केला? कारण की अवतारी पुरुष यांना बऱ्याच गोष्टी ज्याला म्हणतो की समजतात काळाच्या ओघामध्ये, ज्याला म्हणतो की आपण एजेस, ते आपल्या काळाच्या अनेक पुढे बघू शकतात. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की मधुरभावाच्या साधनेकरता साधक त्यांची मानसिक तयारी झालेली आहे, ते उत्कंठित झालेले, उत्सुक झालेत, पण मार्गदर्शन करणारं कोणी नाही आहे. आणि जोपर्यंत अवतार एक मार्ग नक्की करून देत नाही, तोपर्यंत सामान्य मनुष्य त्याच्यावरती त्याला चालणं शक्य नसतं. का? कारण की आणि विशेष करून मधुरभाव तर हा इतका निसरडा रस्ता आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी, जरी ते मुळात अद्वैती होते, पण त्यांनी या मार्गाचा अवलंबन करून महाभाव प्राप्त केला आणि जनसामान्यांना या मार्गाची एक ओळख करून दिली, त्यांना उत्साह दिला या मार्गावरती आपलं आध्यात्मिक उन्नती करून घेण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर आपण जी चर्चा केली की चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावाने कसं देशाची आध्यात्मिक स्थिती तेव्हा काय होती आणि त्याच्यामध्ये सुधार कसा झाला. तर याची चर्चा करत असताना 2 महत्त्वाचे बिंदू, की धर्मामध्ये आलेली जी ग्लानी, म्हणजे विशेषकर वामाचार वाढला होता आणि जे शक्तिपूजक होते, शक्ती उपासना का करावी, तर सामान्य लोकांमध्ये तेव्हा प्रचलन झालं होतं, काहीतरी अलौकिक शक्ती प्राप्त करायचं, सत्ता प्राप्त करायची, धन प्राप्त करायचं, बस तिथपर्यंतच ही सगळी भक्ती मर्यादित झाली होती. आणि काळाच्या ओघामध्ये प्रत्येक धर्मामध्ये असं होत असतं. तर चैतन्य महाप्रभूंनी आपल्या त्याग, वैराग्य आणि पावित्र्याच्या जीवन त्यांच्या पुढे समोर एक आदर्श ठेवून त्यांनी या सगळ्या ग्लानींना, जे ग्लानी आल्या होत्या त्या सगळ्यांचा त्यांनी दूर केलं. ही चर्चा आपण सगळी केली होती. आज आपण पुढे जाऊया. जवळपास 5 मुद्दे आहेत आणि हे शेवटचे मुद्दे आहेत. याच्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांची मधुरभावाची साधना नेमकी ती सुरू होणार. तर मुद्दे जे आहेत की भावाची ही साधना, याची स्थूल रूपरेषा नेमकी काय आहे? मधुर भावाची स्थूल रूपरेषा काय आहे? तर याचं विवेचन करताना ऋषीप्रवर असं म्हणतात की वैष्णवशास्त्र असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद घन एकमेव पुरुष आहे. आता प्रत्येक शास्त्र त्या आपल्या जे परमपुरुष असतात, इष्ट असतात, त्याच्या संदर्भात हे बोलतात आणि सत्य पण आहे. आपल्याकडे पण बघतो आपण आरतीमध्ये, भगवान श्रीरामकृष्णांच्या आरतीमध्ये स्वामीजींनी हा शब्द वापरला आहे, चितघन काय, 3ऱ्या ओळीमध्ये आहे. तर चितघन काय, त्याचा अर्थ काय असतो की पहा, भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात वचनामृतमध्ये, सच्चिदानंदच एक गुरु, आणि तिथूनच शरीर घेऊन हे अवतार येत असतात. म्हणून पहा, जो शब्द वापरला आहे स्वामीजींनी ठाकूरांकरता, चितघन काय, म्हणजे काय, म्हणजे शरीर. त्या चितघनातून भगवान श्रीरामकृष्ण शरीर घेऊन, म्हणजेच अवतार घेऊन या मार्त्यभूमीवरती लीला करायला आले. तर वैष्णवशास्त्र म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद परमात्मा एकमेव पुरुष आहे. पुरुष शब्दाचा नेमका अर्थ काय ते बघूया. आपण साधारणपणे हा शब्द वापरतो, हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, वगैरे वगैरे. पण पुरुष शब्दाचा शास्त्रीय अर्थ पूर्णत्वात इति पुरुषः.
जो पूर्ण आहे. आणि या जगामध्ये पूर्ण कोण आहे? तर फक्त ब्रह्म किंवा ईश्वर, तेच पूर्ण आहे. बाकी सगळे आपण अपूर्ण आहोत. तर त्या अर्थाने सगळे अवतार हे पूर्ण पुरुष आहे, त्यात काहीच वाद नाही. पण आता प्रश्न हा निर्माण होतो की जर हे सगळे अवतार पुरुष आहेत किंवा जे ब्रह्मज्ञानी आहेत ते पुरुष आहेत, तर त्यांची ही सगळी म्हणजे विशेषकर जे अवतार आहेत आणि ते पूर्ण आहेत, तर आपण कोण आहोत? तर याचा उलगडा एक आपण श्लोकाच्या माध्यमातून बघूया. गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण म्हणतात, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरम हेतु नानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. काय याचा अर्थ? की ही सगळी प्रकृती ही माझ्या अध्यक्षतेखाली, माझ्या प्रभुत्वाखाली सगळी ही कार्य करत आहे. आणि म्हणूनच याच्यामध्ये होणारे जे काही सगळे चक्र आहे हे माझ्या आज्ञेने सगळे चालू आहेत. वैष्णवशास्त्र याचा अर्थ काय घेतात मधुरभावाचे? की भगवान श्रीकृष्ण हे एकमेव पुरुष आहेत आणि त्यांची ही जी माया आहे सगळी, या मायेमध्ये सगळेजण आपण सर्वजण त्यातच येत असतो. मग कदाचित तुम्ही, मी, हे सगळे जीव, जनावर, श्वापदे, हे सगळ्या वास्तू, सगळं काय आहे तर हे त्यांच्या मायेचा एक अंश आहोत. आणि त्यांच्या मायेचा एक अंश जर आहोत तर वैष्णवशास्त्र म्हणतात की आपण एका अर्थाने त्यांची पत्नी आहोत. आणि जर आपण त्यांच्या पत्नी आहोत तर हे आपलं परमकर्तव्य आहे की अत्यंत शुद्ध मनाने, पवित्र मनाने जे आपले परमपुरुष आहेत त्यांची भक्ती करणं हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि विशेषकर वैष्णवशास्त्रांचा हा मत आहे. आणि जे लोक मधुरभावाची साधना करतात तर ते लोक तर या म्हणजे विचाराचा सतत चिंतन करत असतात. आणि मीराबाईंच्या जीवनातला एक फार सुंदर प्रसंग, याच्या आधी याची चर्चा केलेली आहे, पण आता बघा त्याच घटनेला मी पुन्हा तुमच्या पुढे मांडतो. त्याचा खरा अर्थ आपल्याला आत्ता कळेल आहे. आणि ती घटना काय आहे? या मधुरभावातच ती घटना, त्याचा मी उल्लेख केला होता की मीराबाई जेव्हा वृंदावनला जातात आणि तेव्हा तिथे एक वैष्णव संप्रदायाचे फार मोठे संत रूप गोस्वामी ते तिथे साधनारत असतात आणि ते मधुरभावाची साधना करत असतात. आता मधुरभावाची साधना करत असताना स्वतःवरती आरोप करावा लागतो की मी स्त्री आहे आणि कृष्ण माझे पती आहेत. आणि आपण आत्ताच चर्चा केली की वैष्णवशास्त्र म्हणतात की जगात जे काही दिसत आहे हे सगळं त्यांच्या प्रकृतीचा अंश आहे, त्यांच्या मायाचा अंश आहे. या अर्थाने आपण सर्वजण भगवान श्रीकृष्ण यांच्या पत्नी आहोत. ठीक आहे. तर जेव्हा मीराबाई त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन निरोप पाठवतात की मला स्वामीजींना भेटायचं आहे, तर रूप गोस्वामी विचारतात म्हणजे कोण आहेत त्या? तर सांगतात एक कोणी भक्तिमती स्त्री आहे. तर ते निरोप पाठवतात की मी कोणत्याही स्त्रीशी भेटत नाही, त्यांना निरोप द्या. आणि जेव्हा ते निरोप घेऊन जे कोणी येतात ते म्हणतात की स्वामीजी म्हणतात की मी कोणत्या स्त्रीला भेटत नाही. तेव्हा मीराबाई त्यांच्या मुखातून निघतं की या जगामध्ये कृष्णाला सोडून पुरुष आहे तरी कोण? पहा, आता या वाक्याचा खरा अर्थ आपल्याला आता उमगतो. का? कारण की वैष्णवशास्त्राच्या अनुयायी काय, से प्रकृती जे काही दिसत आहे ते सगळं भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी म्हणजे काय? स्त्री आहे. जितकेही पुरुष या जगामध्ये आहेत जरी त्यांना पुरुष शरीर मिळालेलं आहे, पण वैष्णवशास्त्र अनुयायी त्या सगळ्या स्त्री आहेत. आणि म्हणून मीराबाई स्वतः मधुरभावाच्या साधिका होत्या. तर ते त्यांच्या बिलकुल ज्याला म्हणतो की एकदम ज्याला म्हणतो की स्पॉन्टेनियसली त्यांच्या मुखातून निघतं की या जगामध्ये कृष्ण सोडून अजून पुरुष आहे तरी कोणता. आणि जेव्हा ही बातमी रूप गोस्वामीपर्यंत जाते आणि ती त्यांना एकदम लक्षात येतं की अरे मी स्वतः तर मधुर भावाचा साधक आहे आणि मी स्वतःवरती आरोप करून घेत आहे की मी स्त्री आहे, तर हा भाव माझ्यामध्ये अजून आलाच कुठे की मी पुरुष आहे. त्यांना ते आपली ज्याला म्हणतो की अनअवधानाने झालेली चूक लक्षात येते. असो, तर या घटनेचा खरा अर्थ आपल्याला इथे मग ते लक्षात येतो.
तर ही जी मधुर भावाची आपण हे जे चिंतन करत आहोत त्याचं स्थूल रूप काय आहे, एक अजून एक तत्व त्याचं चिंतन करूया की राधिका या महाभावमय होत्या किंवा महाभाव स्वरूपिणी असं सुद्धा वैष्णवशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे. तर नेमकं महाभाव काय असतं, तर जेव्हा एखादा साधक आपल्या जीवनामध्ये शरीर बोध त्याचा निघून गेल्यानंतर, कामगंधहीन झाल्यानंतर जेव्हा मधुर भावाची साधना नेमकी सुरू होते, तर मनामध्ये येणारे जितके पण भाव असतात, अनेक प्रकारचे भाव असतात, ते प्रत्येक भाव म्हणजे ती प्रत्येक लीला एक प्रत्येक भाव असतं आणि त्या प्रत्येक भावांची समष्टी, त्यांचा जोड, त्यांचं समेशन म्हणजे हे महाभाव असतं. आणि या मधुर भावामध्ये होणारे जितके पण भाव हे सगळे त्याचा अनुभव राधानी घेतलेला होता. आणि असं म्हणतात की फक्त राधा, चैतन्य महाप्रभू आणि भगवान श्रीरामकृष्ण या तिघांना महाभाव तो प्राप्त झाला होता. आणि त्यांच्याबरोबर ज्या इतर गोपी होत्या त्यांचं काय, तर त्यांच्या संदर्भात हे सांगितले जातं वैष्णवशास्त्रामध्ये की त्यांनासुद्धा म्हणजे भाव अर्थातच व्हायचा, पण हे जे महाभावामध्ये अनेक भाव निहित होते त्यातला 1, 2 किंवा 3 भाव असेच व्हायचे. पण इथे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण हे काही तरतमा करत नाही आहे. आणि एक गोष्ट जी इथे लीला प्रसंगकार स्पष्टपणे सांगतात की राधेचा भाव आणि इतर गोपींचा जो भाव त्याच्यामध्ये जो फरक फक्त तीव्रतेचा आहे, प्रकाराचा नव्हे. एक फार महत्त्वाचा सिद्धांत आहे बरं, हे एकदम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की राधेच म्हणजे अर्थातच सर्व गोपीमध्ये मुख्य गोपी ही राधाच होत्या, यात काही शंका नाही. पण जे आपल्याला म्हणजे ध्यानात ठेवायचं आहे की इतर ज्या गोपी ज्या होत्या त्यांच्या भावामध्ये, त्यांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या प्रेमामध्ये आणि राधेच्या भावामध्ये हा फक्त तीव्रतेचा अंतर होता, पण प्रकाराचा नव्हे. आणि राधेना महाभाव जो प्राप्त झाला होता त्याच्यामध्ये सगळे भाव हे समाविष्ट आहेत. पण ज्या गोपी होत्या त्यांच्याजवळ 1 किंवा 2 किंवा 3 असेच भाव त्यांना प्राप्त झाले होते. आणि आपल्यासारख्या साधारण साधकांना ऋषीप्रवर सांगतात आपल्याला की गोपींच्या भावाचं अनुसरण आपण जर केलं, म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट जी वारंवार ऋषीप्रवरांनी सांगितलेली आहे की देहबोध हा गेलाच पाहिजे, कामगंधहीन हे मन झालंच पाहिजे. म्हणजे ही पहिली पायरी, त्याच्यानंतर सगळी मधुर भावाची साधना सुरू होते. आणि त्याच्याकरता हे ज्या इतर ज्या गोपी होत्या त्यांच्या पावलावर पाऊल टाकले आपण, तरीसुद्धा आपण अल्टिमेटली काळाच्या ओघामध्ये राधेच्या महाभावापर्यंत आपण सहज पोचू शकू असं ते ऋषीप्रवर सांगतात. पण हे मधुर भावाची परिणती काय असते, मधुर भावाची परिणती कुठे होते, तर त्याच्या संदर्भात लिहिताना की महाभाव स्वरूपिणी श्री राधा श्रीकृष्णाच्या चिंतनात इतक्या निमग्न व्हायच्या की त्या स्वतःला विसरून, आणि विशेष करून या महाभावाची परिणती म्हणजे स्वतःचं सुख, स्वतःचं दुःख हे पूर्णपणे विसरून जे आपले प्रेमास्पद आहेत, जे आपले इष्ट आहेत, त्याच्या सुखातच माझं सुख आणि त्याच्या दुःखातच माझं दुःख. जेव्हा महाभावाची ती पराकाष्ठा येते, आणि एक ते फार सुंदर आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते, आपण सर्वांनी ती ऐकलीच असेल, फक्त संदर्भ आहे म्हणून सांगतो की म्हणजे ही महाभावाची परिणती कशी होत असते. आणि इथे लक्षात येतं की वृंदावनच्या गोपी, राधा ह्या सगळ्या म्हणजे कसं कृष्णाप्रती त्यांची ती तीव्र भक्ती होती. आणि जे महाभावाची पण चर्चा करत आहोत की आपल्या इष्टाच्या सुखात आपलं सुख, आपल्या इष्टाच्या दुःखात आपलं दुःख. द्वारकेला श्रीकृष्ण असताना नारदांना थोडासा एक अहंकार झाला की या पृथ्वीतलावरती माझ्यासारखा कोणी भक्त नाही आहे. आणि जरी ते बोलून दाखवत नाही,
पण भगवान कृष्ण हे ओळखतात आणि ओळखतात आणि त्यांच्या मनात येतं की मग आता यांना थोडंसं दाखवलं पाहिजे की वृंदावनांच्या गोपीची भक्ती काय आहे. आणि विशेष करून वृंदावनांच्या गोपीची गोपी सगळ्या त्यांची जी भक्ती इतकी उत्कट का आहे याची पण चर्चा आपण आज करणार आहोत. कारण की ते सगळी भक्ती लज्जा, घृणा, भय, शील, कुल, मान जे अष्टपाश ठाकूर म्हणतात त्यांना ओलांडून गेलेली आहे, म्हणून ती भक्ती उत्कट आहे. असो, तो विषय आपण घेणारच आहोत आज. तर जो एक म्हणजे इष्टाच्या सुखात सुख आणि इष्टाच्या दुःखात दुःख हे महाभावाची परिणिती असते. आणि द्वारकेमधले जी घडले म्हणजे ती आख्यायिका आहे की द्वारकेमध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण असताना नारदांना हा अहंकार होतो की माझ्यासारखा भक्त कोणी नाही, तेव्हा भगवान श्रीकृष्ण थोडंसं नाटक करतात की माझं डोकं फार दुखतं आहे, मी फार अस्वस्थ आहे, मला काही स्वस्थता लाभत नाही आहे. आणि मग वैद्यांना बोलव, इकडच्या वैद्यांना बोलव, तिकडच्या वैद्यांना बोलव, असं करता करता 2-3 दिवस जातात, पण त्यांना कोणत्याही औषधाने काही आराम मिळत नाही. मग आता काय करायचं, तर ते वैद्य असा एक निवाडा देतात की जर एखाद्या भक्ताच्या चरणाची धूळ जर प्रभूंच्या मस्तकावर लावली तर त्यांना नक्कीच आराम मिळेल. आता कोण भक्त तयार होईल स्वतःच्या पायाची धूळ द्यायला प्रभूंच्या म्हणजे कपाळावरती लावायला. त्याच्यानंतर त्याची म्हणजे त्याला भीती की त्याच्यानंतर माझं काय होणार. आणि ते द्वारकेमध्ये कोणीच द्यायला तयार होत नाही, नारद तिथे असतात तेही द्यायला तयार होत नाही. मग आता कृष्ण म्हणतात की पहा त्या वृंदावनला काही निरोप पाठवून बघा, जर तिथल्या गोपी मला देऊ शकतील तर मला जरा आराम मिळेल. जे काही संदेश पाठवण्यात येतो आणि त्या गोपी सहज तयार होतात. काय होईल, माझ्या प्रेमास्पदामुळे मला अनेक 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 जन्म कदाचित नरकामध्ये सडावा लागेल, पण माझ्या प्रेमास्पद करता होत आहे ना, त्यात माझा आनंद आहे. हा ॲक्च्युली महाभावाचा एकदम म्हणतो टोक ज्याला म्हणतो हे आपल्याला बघायला मिळतं. तर यातून हे एक थोडंसं मधुर भावाची स्थूल रूपरेषा लीला प्रसंगकारांनी मांडलेली आहे की कसं चिदघन काय म्हणजेच पूर्ण पुरुष, त्याच्यानंतर आपण सर्व प्रकृती आहोत आणि आपलं वैष्णवशास्त्र म्हणतं कर्तव्य काय की भगवान कृष्णाची आपण सर्वांनी पती समजून आणि पूर्ण शुद्धतेने पावित्र्याने भक्ती केली पाहिजे. महाभाव काय, तर सर्व भावांचा समन्वय, गोपींच्या भावांमध्ये आणि राधेच्या भावामध्ये काही अंतर नाही, तीव्रतेचा अंतर आहे, प्रकाराचं अंतर नाही. आणि त्यांच्या पावलावर पावलं पण टाकलं तर आपल्याला महाभाव सुद्धा मिळू शकतो. आणि परिणती म्हणजे काय, मधुर भावाची की आपल्या इष्टाच्या सुखात आपलं सुख, आपल्या इष्टाच्या दुःखात आपलं दुःख, हे त्याची परिणती असते. दुसरा मुद्दा याचा पुढचा जो अतिशय महत्त्वाचा ऋषीप्रवर मांडतात की मधुर भावाची उत्कटता. मधुर म्हणजे इतर जे भाव आहेत त्याच्यामध्ये जी उत्कटता प्राप्त होते आणि मधुर भावाची उत्कटता जी प्राप्त होते याच्यामध्ये तफावत का आहे, याच्यामध्ये तफावत का आहे. तर आधी आपण ठाकूरांचं थोडंसं जीवन बघूया आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल की पहा, आणि आपण आपलं वैयक्तिक जीवनसुद्धा बघूया की पहा, आपण सर्वजण मठात येतो आणि आपण सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांची भक्ती करतो, पण आपण सगळेजण एका शिस्तीमध्ये बांधलेलो आहोत. त्या शिस्तीच्या पलीकडे जाण्याची आपली अजून ताकद नाही आहे. का, ते काहीतरी नियम आपल्या पूर्वज साधूंनी बांधून दिलेले आहेत. पण जर आपल्यापैकी एकाला भक्तीचा तीव्र जर आवेग खरखर आला तर हे सगळे नियम याची आपण मुळीच तमा बाळगणार नाही. मग जे होईल ते होईल, मी फेस करायला तयार आहे. आणि आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात सुद्धा बघतो की जेव्हा ते भवतारिणीची पूजा करायचे तर ते ज्या पद्धतीने आम्ही लोक पुस्तकं घेऊन आणि ते सिस्टमॅटिक पद्धतीने असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हे फूल असंच ठेवा, ते हार तसंच ठेवा, असं काहीच नव्हतं ठाकूरांचं.
ठाकूर जेव्हा यायचे, आपण याची चर्चा केलेली आहे, फक्त मी एक त्याचा एक रिमाइंडर देत आहे की किती वेळा असं झालंय की आल्या आल्या ठाकूर सरळ नैवेद्य दाखवतात आणि म्हणतात ते थांब 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 मला नैवेद्य दाखवतं दे. कधी कधी असं म्हणायचे, काय म्हणतीये, मी आधी खाऊ, आणि स्वतःचं उष्ट आईला भरवतात ते. म्हणण्याचा अर्थ काय, ह्या सगळ्या गोष्टी भावतन्मयतामुळे होत असतात. पण जेव्हा भक्तीचा तो एक तीव्र आवेग असतो तेव्हा कोणतेही नियमाच्या सगळ्या गोष्टी पलीकडे होऊन जातात. आणि विशेषकर हे जे हा जो मधुर भाव आहे, मधुर भावामध्ये पावित्र्याची, शुद्धतेची इतकी पराकाष्ठा असते की त्यात ते शील, कुल, मान, लज्जा, घृणा, भय हे सगळ्या गोष्टी निघून जातात. म्हणजे या गोष्टीची चर्चा करणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे आज आपण या सगळ्या गोष्टीची चर्चा केली तर किती, म्हणजे सामान्य समाजामध्ये किती त्याला एक वेगळ्या दृष्टीने बघतात. पण या गोपी ज्यांना पूर्ण घरपरिवार आहेत, पण त्या सगळ्या त्यांच्यामध्ये किती एक ज्याला म्हणतो की भीती त्यांची किती निघून गेली असेल की ते सगळे कृष्णाला आपल्या घराच्या सगळ्या लोकांना सोडून कृष्णाला भेटायला जायच्या. तर हे जे अष्टपाश ज्याला घेऊन आपण सगळे जखडलेले आहोत, आपली भक्ती बिलकुल एक चाकोरीबद्ध आहे. पण या सगळ्या, म्हणून तर जगामध्ये जेव्हा जेव्हा भक्तीची जेव्हा चर्चा होते तेव्हा वृंदावनच्या गोपी आणि राधाचंच नाव पहिलं काय येतं. कारण की त्यांनी सगळ्या प्रकारचे हे जे सगळे लज्जा, घृणा, भय, शील, कुल, मान याचा पूर्णपणे त्याग केला होता आणि त्यातूनच ती उत्कटता निर्माण होते. आणि अन्य भावामध्ये कदाचित यात काही गोष्टी राहून जातात, म्हणून तिथे ती उत्कटता येत नाही जी उत्कटता मधुर भावात येते. शांत, दास्य, वात्सल्य हे सगळे, याचं सगळं साधना करत असताना कदाचित कोणतं तरी एक पाश राहून जातो. म्हणून प्रेमाची ती उत्कटता जी मधुर भावात येते ती येऊ शकत नाही. कारण की मधुर भाव सगळ्या प्रकारचे अष्टपाशमध्ये कोणताही पाश ठेवत नाही, त्या सगळ्यांना ओलांडून ती पुढे निघून जाते. कोणत्या प्रकारची भीती नाही, घृणा नाही, लज्जा नाही, भय नाही. पण या सगळ्या गोष्टी समजण्याकरता, आचरणात आणण्याकरता आपण पात्र नाहीत, हे स्वामीजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. हे एकदम, जोपर्यंत शरीर बोध आहे, जोपर्यंत मनामध्ये वाईट विचार आहेत, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तकातच म्हणजे हे होणार. वास्तविक जीवनामध्ये जोपर्यंत या गोष्टी संस्कारातून जाणार नाही तोपर्यंत खरंच राधेचा भाव समजणं फार मुश्किल आहे. पण हे तेवढंच खरं की मधुर भावामध्ये प्रेमाची सगळ्यात जास्त, किंवा ज्याला म्हणतो की भक्तीची सगळ्यात जास्त उत्कटता ही फक्त मधुर भावातच बघायला मिळते, अन्य भावात तितकी मिळत नाही. पुढचा जो एक मुद्दा, प्रत्येक मुद्देच फार महत्त्वाचे असतात कारण की ती निवडच तशी आहे. या मुद्द्यामध्ये ऋषीप्रवर आपल्याला पुढे मांडू इच्छित आहेत की 5 भाव आपण त्याची चर्चा करत आहोत: दास्य, सख्य, वात्सल्य, मधुर आणि शांत. पण या सगळ्या भावामध्ये मधुर भाव एक असा आहे की बाकीचे 4 भाव याच्यामध्ये सम्मिलित आहे. म्हणजे जर एखाद्या साधकाने मधुर भावाची साधना केली तर त्याच्या साधनेमध्ये दास्य, सख्य, वात्सल्य आणि शांत हे 4 भाव ऑटोमॅटिक कोणतेही प्रयत्न न करता येऊन जातात. जर असं म्हटलं की मधुर भावामध्ये हे 4 भाव अंतर्निहित आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपण समजा की एक मोठा लिफाफा घेतला आणि त्याच्यामध्ये 4 छोटे एन्व्हलप टाकले, आणि जर तो मोठा एन्व्हलप मी तुम्हाला दिला, याचाच अर्थ काय झालं, मी तुम्हाला 5 एन्व्हलप दिले, 5 लिफाफे दिले. का? बाहेरचा 1, आतले 4. का? त्या मोठ्या लिफाफ्यामध्ये 4 अंतर्निहित आहे. बिलकुल त्याच पद्धतीने मधुर भावाची इतकी जबरदस्त ताकद आहे की या मधुर भावामध्ये शांत, दास्य, सख्य आणि वात्सल्य हे 4ही भाव अंतर्निहित आहे. ते कसे आहेत ते बिलकुल एक थोडक्यात बघूया. की पहा, एखादा भक्त म्हणजे जो मधुरभावाची साधना करत आहे, वैष्णवशास्त्र अनुयायी, आणि तो खूप त्याची प्रगती झालेली आहे, असा भक्त
जो मधुरभावाची साधना करत आहेत आणि तो खूप पुढे गेलेला आहे, मन आणि शरीर शुद्ध झालेलं आहे, तो आपल्या इष्टाची एखाद्या गुलामाप्रमाणे सेवा करतो. शब्दांकडे लक्ष द्या बरं. ऋषी प्रवर शारदानंदजी प्रत्येक शब्द इतके व्यवस्थित हाताळतात की बसले बस, की एखादी व्यक्ती जी साधनेमध्ये मधुरभावाची साधने खूप पुढे गेलेली आहे, आपल्या इष्टाची गुलामाप्रमाणे सेवा करतो. तर गुलामाप्रमाणे सेवा तर दास्यभावामध्ये पण तर म्हणजे येत असते. म्हणजेच काय झालं की दास्यभाव हे मधुरभावामध्ये अंतर्निहित आहे. इथे एक थोडंसं खोज अशी आहे की आपण लौकिक जीवनामध्ये सुद्धा बघतो की एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची एकदम गुलाम झालेली असते. हे फार कॉमन बघायला मिळतं. पण गुलाम झालेली का असते? ते काही मधुरभाव नसतं, ती आसक्ती असते. ती आसक्ती असते. आणि मग आपण जर हा मनात प्रश्न आला की काय प्रमाण की ती म्हणजे ती जी गुलामी ती आसक्तीमुळे मधुरभावामुळे नाही आहे, तर त्याचं सगळ्यात मोठी पावती की जिथे आसक्ती असते तिथे दुःख असतं, जिथे मधुरभाव आहे तिथे दुःख नाही आहे. कारण की हे इतके आपल्या दैनंदिन जीवनाशी गोष्टी काही काही निगडीत आहेत आणि आपण इतकं मिसइंटरप्रेट करतो त्याला आपल्या सोयी अनुयायी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ऋषीपर्व इतक्या सुंदर पद्धतीने मांडतात की साधारण जीवनामध्ये सगळ्यात पहिलं तर जोपर्यंत शरीर बोध जात नाही, मधुरभावाची साधना होत नाही. आणि एखादा साधक जो ज्यांनी शरीरबोध त्याचा निघून गेलेला आहे आणि तो जर आपल्या इष्टाची सेवा करत आहे किंवा कोणावरती त्याची एखाद्या व्यक्तीची सेवा करत आहे, खूप ज्याला म्हणतो की गुलामाप्रमाणेच, पण याचा अर्थ हा होत नाही की तो मधुरभावाच्या मार्गाने पुढे गेलेला आहे. का? कारण की आसक्तीपूर्ण सुद्धा लोक आपल्या मालकाची सेवा करतात गुलामाप्रमाणे. आणि त्याचं प्रमाण काय की त्याच्या जीवनात दुःख असतं. मधुरभावचे साधक सुद्धा इष्टाची सेवा करतात गुलामाप्रमाणेच, दास्यभक्ती, पण त्याचे दुःख नाही, तिथे आनंद असतो. तर या प्रकारे दास्य भाव हा मधुरभावमध्ये अंतर्निहित आहे. या उदाहरणाने आपण बघितलं. दुसरं शांत भाव. शांत भावामध्ये आपल्या इष्टाला मित्र नाही, एक ज्याला म्हणतो की एक पिताच्या रूपाने बघण्याचं, इष्टाला पिताच्या रूपात बघणं म्हणजे शांतभाव हा त्याचा अर्थ असतो. तर पिताप्रमाणे योग्य सल्ला देऊन आनंद उत्साहित करणे म्हणजे जो मधुर भावाचा साधक असतो तो आपल्या इष्टाला, म्हणजे पहा राधा, या सगळे भाव आपल्याला जर आपण राधाचं चरित्र वाचलं त्यात आपल्याला सगळं हे बघायला मिळेल. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे एक साधक आपल्या इष्टाला कसं काय सल्ला देऊ शकतो, पण त्याचं प्रेम इतकं तीव्र असतं की अरे मी नाही हे करणार तर कोण करेल, मी असं नाही करणार तर हे कोण करेल, ही ती एक भावना असते. आणि त्या भावनेमुळे म्हणजे हे ऐकायला जे नवीन लोक असतात त्यांना फार आश्चर्य वाटेल की अरे इष्टाला कसं काय सल्ला द्यायचा, हे तर सगळे अंतर्यामी आहेत. पण नव्हे, या गोष्टी त्या भावामध्ये घडतात, शांत भावामध्ये. मग सख्य भाव, त्याची चर्चा आपण आत्ताच केली की आपल्या इष्टाच्या सुखात सुखी, इष्टाच्या दुःखात दुःखी. तर महाभावाची परिकाष्ठाच आपण आत्ताच चर्चा केली. तर म्हणजे दास्यभाव याच्यामध्ये अंतर्निहित आहे, शांत भाव आहे, सख्य आहे आणि वात्सल्य. तर जसं आई आपल्या मुलाचं शरीर आणि मन स्वस्थ राहावं याच्याकरता खूप काळजी घेत असते, तसंच हे जे मधुरभावचे साधक असतात, हे मधुरभावचे साधक आपल्या इष्टाचं मन शरीर व्यवस्थित राहावं याची सुद्धा ते काळजी घेत असतात. आता मी फक्त हे वाक्य घेऊन तुम्हाला पुढे मांडत आहे, पण जर आपण राधाचं चरित्र बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं व्यवस्थित बघायला मिळेल. आणि त्याच्याकरता कोणती पुस्तक वाचले पाहिजे त्याचा संदर्भसुद्धा इथे लीला प्रसंगकारांनी दिलेला आहे. मी तो शेवटी तुम्हाला वाचून दाखवेन आहे की कोणते पुस्तक त्यांनी त्याचा संदर्भ दिलेला आहे. असो, तर यातून आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो की मधुर भावामध्येच हे चार भाव हे अंतर्निहित आहे.
मधुर भावाची साधना केली तर या चारी हे जे आहेत हे नैसर्गिकरित्या याचा अभ्यास होत जातो. पण त्याच्याकरता पहिली 2 ज्या कंडिशन्स आहेत की शरीरबोध पूर्णपणे गेला पाहिजे, मनातून वाईट वासना ह्या नेहमी करता गेलेल्या पाहिजे. आणि हे जे मधुर भावाचे साधक जे असतात, मधुर भावाचे साधक यांना वैष्णव शास्त्राने यांना 3 विभागात यांना विभागलेलं आहे. 3 विभागात विभागलं म्हणजे काय की सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना ते म्हणतात समर्थ भक्त. समर्थ भक्त म्हणजे काय की इष्टाच्या सुखात माझं सुख, इष्टाच्या दुःखात माझं दुःख, हे जेव्हा त्याच्या बोधात उतरून जातं पूर्णपणे, तेव्हा तो एक समर्थ भक्त पण त्याला म्हणजे वैष्णवशास्त्र असं म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे समंजस भक्त. समंजस म्हणजे काय की तो समंजस भक्त म्हणजे मोठा मजेदार व्यापार करणारे. व्यापार करणारे म्हणजे काय की बाबा इष्टाचं पण सुख होऊ देत आणि माझं पण सुख होऊ देत, इष्टाचं पण सुख होऊ देत, त्यालाही सुख लाभू देत आणि माझंही सुख लाभू देत. आणि तिसरं म्हणजे साधारण अतिशय साधारण भक्त म्हणजे त्या इष्टाचं काही होऊ देत, बाबा माझं सुख काही गेलं नाही पाहिजे. म्हणजे ही बसतात सगळ्या, त्याला स्वामीजींनी म्हणतात गवणी भक्ती, की माझ्या म्हणजे मला जे आवडतं आहे ना मी तसं माझ्या इष्टाबरोबर करणार, मला हे आवडतं ना मी इष्टाबरोबर हे असं करणार, आणि त्यातून त्या इष्टाला त्रास होतो वगैरे ते मला काही बघायचं नाही आहे, मला असं पाहिजे ना मी असं करणार. हे झालं फक्त स्वतःचं स्वार्थ बघणं आणि इष्टाकडे मुळीच लक्ष देणं नाही. समंजस भक्त भक्त म्हणजे मी स्वतःचंही सुख बघणार आणि इष्टाचंही सुख बघणार. आणि जे समर्थ भक्त असतात ते म्हणजे प्रथम श्रेणी एकदम, की मी स्वतः काहीही बघणार नाही, माझं इष्टाचं सुखच माझं सुख. तर हे 3 प्रकारचे ज्याला म्हणूया की 3 प्रकारचे भक्त हे आपल्याला बघायला मिळतात वैष्णवशास्त्राच्या अनुयायी. याचा पुढचा एक जो मुद्दा आहे हे पुन्हा ऋषीप्रवर एक मुद्दा अजून मांडतात इथे. याचाच एक थोडासा प्रकार त्यांनी आधी सुद्धा मांडलेला आहे, मागच्याच वर्गात तो घेतला होता, की चैतन्य महाप्रभूंनी या मधुर भावाच्या सहाय्याने कशा प्रकारे त्यावेळेस लोककल्याण साधले. धर्माच्या आधारवरती आपण याची चर्चा मागच्या वेळेस केली होती, पण यावेळेस जे थोडंसं वेगळं म्हणजे या मुद्द्यावरती ते थोडे एक वेगळ्या पद्धतीने मांडत आहेत, की विषयाला विषय सुख, विषयाचे जे म्हणजे विषय सुख आहे त्याला विषाप्रमाणे पूर्णपणे त्याचा विरोध करून त्याचा त्यजून आणि पूर्ण पावित्र्य भावाने कसं एक जीवन जगता येतं, आणि त्या जीवनाच्या माध्यमातून चैतन्य महाप्रभूंनी गावोगावी जाऊन कशा प्रकारे हरी नामाचा प्रचार प्रसार केला, आणि त्यातून काय घडलं की म्हणजे मुख्य मुद्दा मी जे घेऊ इच्छितो की त्यावेळेस समाजामध्ये जाती प्रथा ही फार खूपच प्रचलित होती, आणि जे अतिशय सामान्य लोक होते, तळागाळातले लोक होते, त्यांना कोण वरती आणेल, त्यांना कोण ईश्वरी नाम देईल, आणि हे एक अवतारच असं करू शकतो की ज्याच्या हृदयात ज्याला म्हणतो की अनंत प्रेम आहे. आणि हे जे नित्यानंद आणि चैतन्य महाप्रभू यांनी हे जे हरिनामाची लूट अशी उधळली त्यावेळेस, अशी उधळली, आणि त्यांनी एकच सिद्धांत दिला होता की भक्ताची जात नाही, आणि हरी नावाची ज्याला म्हणतो की नाव, हरींचं हे नाव हे सगळ्यांना म्हणजे कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की अटी शर्ती विना, विदाऊट एनी रिझर्वेशन, विदाऊट एनी कंडिशन, हे इतक्या दूर पसरवलं. आणि त्यातून काय झालं की जे वाट चुकलेले होते त्यांना रस्ते सापडले, जे समाजाच्या मुख्य
वाटेतून जे जरा निसटून गेले होते त्यांना पुन्हा त्या म्हणजे भक्तीच्या मार्गावरती आणलं. सगळ्यात मोठं म्हणजे की या दोघांनी त्या सगळ्या लोकांना प्रेम देऊन आपल्या उराशी धरलं. त्यातून एक धर्माच्या नावाखाली किंवा विशेष करून भारत कसा आहे, हा धर्मवेडा देश आहे, आणि त्यातून एकजुटता समाजामध्ये निर्माण झाली. जो समाज विभक्त झाला होता त्या समाजामध्ये एकजुटता निर्माण झाली, आणि त्याच्याकरता म्हणजे नित्यानंद आणि चैतन्य महाप्रभू यांचं त्यावेळेसचं हे जे कार्य होतं हे ज्याला म्हणतो की एक जबरदस्त होतं. स्वामी विवेकानंद म्हणतात की भारताची ही जी इतकी मोठी परंपरा आहे किंवा इतका मोठा इतिहास आहे, जवळपास 6000 वर्ष जुनी सभ्यता आहे आपली, ही जिवंत काय कधी विचार केला का? स्वामीजी असं म्हणतात. ते म्हणतात की भारतामध्ये इतके अवतार झालेले आहेत, आणि जेव्हा एक अवतार जन्माला येतो तेव्हा त्या सभ्यतेला तो पुढचे 1500 वर्षाचं आयुष्य देऊन जातो. आणि आपण जर बघितलं पहिला अवतार, आता वैदिक काळाचे तर अवतार माहीत पण नाही आपल्याला, पण आपल्याला रामायण महाभारत काळात जर बघितलं तर प्रभू रामचंद्र आले, भगवान श्रीकृष्ण आले, त्याच्यानंतर भगवान महावीर, त्याच्यानंतर भगवान बुद्ध, चैतन्य, त्याच्यानंतर श्री शंकराचार्य, आणि आत्ताच जवळपास 175 वर्षाआधी 180 वर्षाआधी भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद. तर जेव्हा एक अवतार जन्माला येतो तर त्या सभ्यतेला तो पुढचे 1500 वर्षाचं आयुष्य देऊन जातो. आणि हेच कारण याचं पूर्ण ज्याला म्हणतो की विश्लेषण करताना स्वामीजी सांगतात की भारतावरती इतके आक्रमण झाले, पण तरीसुद्धा भारत जिवंत काय, ते सगळं विश्लेषण फार वाचण्यासारखं आहे. आणि ते उदाहरण देतात 2 मोठ्या सभ्यतेचं. थोडा विषयांतर करतोय, थोडा इंटरेस्टिंग विषय म्हणून, की रोमन सभ्यता ही जन्माला आली आणि इतकी चमकली, म्हणजे तिच्या चमकी पुढे आपली हिंदू सभ्यता म्हणजे तिचं अस्तित्व जणू काही नाहीच. पण ती चमकली आणि काळाच्या ओघामध्ये आज कुठे गेली कोणालाच माहीत नाही. तसेच एकतर रोमन सभ्यता पण होती आणि एक दुसरं ग्रीक सभ्यता. ही पण म्हणजे ग्रीक सभ्यतामध्ये सुद्धा इंडियन मॅथॉलॉजी सारखे अनेक काही गोष्टी आहेत, पण ही सुद्धा इतकी चमकली, पण त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झाले. आणि जेव्हा या दोन्ही सभ्यतांचा खूप उदो जगामध्ये सुरू होता तेव्हा आपण बिलकुल छोटेसे एखाद्या चिमणीसारखे होतो, एखाद्या कंदिलासारखे आपण होतो, पण आपण तेव्हाही कार्यरत होतो. आज या दोन्ही सभ्यता नेस्ता नाबूद झालेल्या आहे, तरी सुद्धा आज भारत जिवंत आहे. आणि याचं कारण काय? तर हे कारण सांगताना स्वामीजी म्हणतात की भारतामध्ये जेव्हा धर्माला ग्लानी प्राप्त झालेली आहे तेव्हा अवतार येतात आणि त्या सभ्यतेला पुढच्या 1500 वर्षाचं आयुष्य देऊन जातात. आणि आताच आपण एक 7-8 नावं घेतली, त्यातून हे लक्षात येतं. आणि प्रत्येक अवताराचं एक विशिष्ट कार्य असतं आणि त्याचं वैशिष्ट्य असतं. चैतन्य महाप्रभू काय की स्वामीजी म्हणतात की अफाट प्रेम घेऊन आले. प्रत्येक अवतार प्रेमाशिवाय ते जन्मच घेऊ शकत नाही. पण विशेष करून जी समाजामध्ये एकजुटता त्यावेळेस आवश्यक होती ती त्यांनी स्थापित केली आणि प्रत्येकाला हरिनामाची त्या सुनामीमध्ये प्रत्येकाला बुडवलं आणि प्रत्येकाला उराशी धरलं. हे एक फार मोठं ज्याला म्हणतो की एक महत् कार्य चैतन्य महाप्रभूंच्या हातातून घडून गेलेलं आहे. अजून एक फार मोठं ज्याला म्हणू की एक त्यांची देणगी जी याला मिळालेली आहे भारतीय आध्यात्मिक इतिहासाला. तर प्रत्येक साधकाला आपण म्हणत असतो की म्हणजे हे जे षडरिपू आहेत यांच्यावरती नियंत्रण प्राप्त केलं पाहिजे. आणि हीच गोष्ट भगवान श्रीरामकृष्ण सुद्धा म्हणतात. तर चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की हे जे क्रोध, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे ईश्वराकडे यांचं
यांचं तोंड वळवून द्या. अर्थात ठाकूरांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. पण पहिले हे चैतन्य महाप्रभूंनी आपल्या त्यांच्या शिकवणीतून आपल्याला हे मिळतं. तर ही पण त्यांची एक फार मोठी देणगी होती. याच्या आधी अशा प्रकारच्या शिकवणी आपल्याला इतर कुठे मिळत नाही. क्रोध असेल तर तो ईश्वराकडे वळवा, की तू मला दिसत का नाही. लोभ करायचा आहे, ईश्वर प्राप्तीचा लोभ करा. मत्सर करायचा आहे, ईश्वर प्राप्त होत नाही का होत नाही त्याचा मत्सर करा. म्हणण्याचा अर्थ काय की सगळ्या गोष्टी ईश्वरोन्मुख करा. हे आधी चैतन्य महाप्रभूंच्या मुखातून आलं आणि भगवान श्रीरामकृष्णाने त्याला त्याची पुष्टी केलेली आहे. आपण वचनामध्ये वाचतोच. तर हे चैतन्य महाप्रभूंचं तत्कालीन समाजाला जी एक फार मोठी देणगी, त्याचा उल्लेख आपल्याला इथे आपल्या लीला प्रसंगामध्ये मिळतो. पुढचा मुद्दा, 2च मुद्दे राहिलेत अतिशय, ते पण महत्त्वाचे, की पहा तो मुद्दा काय सांगतो मी आधी, वेदांत आणि मधुर भाव. आता प्रश्न निर्माण होतो की आता वेदांत आणि मधुर भावाचा संबंध काय आणि इथे का आला किंवा ऋषीप्रवरांनी का मांडला. तर त्याचं कारण असं की पहा, रामकृष्ण विवेकानंद भावधारा ही कशावरती आधारित आहे, पूर्ण वेदांतावरती. भगवान श्रीरामकृष्णांनी सुद्धा मधुर भावाची साधना केलेली आहे. तर या दोघांची काही सांगड आहे का, किंवा वेदांताच्या दृष्टीने मधुर भाव कसा दिसतो, किंवा त्याची काही ज्याला म्हणतो की व्हॅलिडिटी आहे का वेदांताच्या दृष्टीने, आणि त्याचं चिंतन करून आणि वेदांताच्या दृष्टीने मधुर भाव हा किती उच्च दर्जेचा आहे आणि तो कसा सायंटिफिक आहे, हे थोडक्यात ऋषी प्रवर शारदांजी महाराज आपल्या पुढे मांडतात. आणि त्यांची ॲनालिसिस करण्याची पहा, म्हणजे वेदांताचे एकदम 2 किंवा 3 टोकाचे सिद्धांत घेतील, मधुर भावाचे टोकाचे सिद्धांत घेतील आणि त्याचा जबरदस्त एक समन्वय घडून आणतील. हे एकदम ज्याला म्हणतो की हे लीला प्रसंगाचं वैशिष्ट्य बंधू भगिनींनो. आणि या गोष्टी आपल्याला इतर कुठे मिळणार नाही. म्हणजे विशेष करून एकतर भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये वेदांत साधना पण केलेली आहे आणि मधुर भावाची साधना पण केलेली आहे. रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये वेदांताला पण महत्त्व आहे आणि मधुर भावाची साधना पण करत जरी नसलो तरी आपण काय करत असतो, त्याचं चिंतन करत असतो. तर या वेदांताच्या दृष्टीने, कारण की वेदांत आपल्याला फार महत्त्वाचं आहे, तर वेदांताच्या दृष्टीने मधुर भाव त्याची सत्यता किंवा त्याची एका प्रकारे ज्याला म्हणतो की अस्तित्व हे कसं सिद्ध करायचं त्या भावाला, तर हे ऋषीपर्व सांगतात. आणि विशेष करून जे मी सांगू इच्छितो की लीला प्रसंगाची ब्युटी कुठे असेल, ह्या गोष्टी आपल्याला इतर कोणत्याही ग्रंथात सापडणार नाही. वेदांताच्या दृष्टीने अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन आपण कितीही शंकर भाष्य वाचले किंवा काही वाचला तरी हे लीला प्रसंगामध्येच का मिळतं, कारण की आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्णांनी दोघांची साधना केली आणि त्या दोघांची साधना केली असून त्यांचे उत्तमोत्तम शिष्य शारदांजी महाराजांनी त्याचं एकदम व्यवस्थित एक सायंटिफिक इंटरप्रिटेशन करून आपल्या पुढे मांडलेलं आहे. असो, तर ते पण बघूया की वेदांतच्या अनुयायी मधुर भावाचं विश्लेषण. सुरुवातच करतात एका वाक्यापासून की मधुर भाव हा इतर सर्व भावांपेक्षा फार वेगळा आहे. का? कारण की एखाद्या पुरुषाला जर मधुर भावाची साधना करायची असेल तर त्याच्याकरता हे किती अवघड आहे. सुरुवात कुठून करतात ते बघा. मधुर भाव हा इतर सर्व भावांपेक्षा फार वेगळा आहे. का? कारण जर एखाद्या पुरुषाला याची साधना करायची असेल तर हे किती अवघड आहे. इथून ते सुरुवात करतात आणि मग ते म्हणतात की जे वेदांत व्यक्ती असतात त्यांच्याकडून आपल्याला हे कळत असतं की आपल्या मनामध्ये ज्या भावना, जे विचार सतत असतात, घोळत असतो आपण जन्मोजन्म वर्षोवर्ष, तर त्यांनी काय होत असतं, आपले संस्कार निर्माण होतात.
जे विचार बिलकुल आपण लहानपणापासून किंवा मागच्या जन्मीपासून जे विचार भावना घोळत आलो त्याने संस्कार तयार होतात. आणि त्या संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे बाकी काही नाही, अज्ञानच. आणि त्या अज्ञानामुळे हे जे एकमेव ब्रह्म आहे ते ब्रह्म न दिसता आपल्याला काय दिसतोय? वैविध्यपूर्ण जगत. बरोबर की हे आपल्या संस्कारांमुळे, संस्कार म्हणजे त्याला अज्ञान म्हणणंच योग्य आहे, त्या आणि अज्ञान कोणी साठवलाय? आपणच साठवलाय. त्याच्यामुळे हे जे एकमेव ब्रह्म आहे हे आपल्याला मल्टिप्लिसिटीचं जग दिसतंय, विचित्र वैविध्यपूर्ण जगत दिसतंय. पण जर एखाद्या साधकाने ठामपणे म्हटलं की हे जग नाही आहे आणि एकमेव ब्रह्म आहे, तर वेदांत सांगतो की जर त्याच्या मनाच्या ताकदीवरती हे डिपेंड करतं की त्या क्षणी ती माया निघून जाईल आणि त्याला एकमेव ब्रह्माचं दर्शन होईल. एका क्षणार्धात हे होऊ शकतं. आणि याची पावती स्वयं भगवान श्री रामकृष्ण वचनामृतमध्ये देतात, एक उदाहरण देऊन की एखाद्याला सर्प चावला आणि त्यांनी पूर्ण मनाच्या जोरावरती म्हटलं की हे विष मला बाधा करू शकत नाही, तर त्याच्या मनामध्ये ती ताकद त्या विषाला त्याच्या शरीरामध्ये काम करू देणार नाही. एक्झॅक्टली त्याच प्रिन्सिपलवरती ऋषी बरोबर म्हणतात की साधकाने जर निश्चय केला की हे जग नाही, ही माया आहे आणि ही तर त्याला ते ब्रह्मदर्शन होणार. असो आपण चिंतन करत आहोत वेदांताच्या दृष्टीने मधुर भाव. तर आपण जेव्हा जन्माला आल्यापासून चिंतन करत आहोत की मी पुरुष, मी पुरुष, मी पुरुष, तर त्यांनी काय होत आहे की मी पुरुष ही भावना माझ्या मनामध्ये एकदम दृढ करून गेलेली आहे. आणि त्याचा एक दुसरा परिणाम असा झालेला आहे की मी स्त्री नाही. काय अनालिसिस आहे बरं. मी स्त्री नाही हा भाव सुद्धा दृढ झालेला आहे. मी पुरुष, मी पुरुष, मी पुरुष, तर मी स्त्री नाही, मी स्त्री नाही हा भाव ऑटोमॅटिक आला. किंवा एखादी स्त्री जेव्हा या विचाराला घोळत असते की मी स्त्री, मी स्त्री, तर मी पुरुष नाही हा भाव ऑटोमॅटिक ज्याला म्हणतो की न बोलवता येत असतो. पण आपण जिथून सुरुवात केली होती की मधुर भाव हा थोडासा कठीण काय पुरुषांकरता, कारण की तो जन्मापासून मी पुरुष आहे आणि मी स्त्री नाही हा भाव घोळत आलेला आहे. पण वेदांत म्हणतो, क्षमा करा, मधुर भावाचे साधक म्हणतात की जेव्हा सातत्याने एक पुरुष मधुर भावाची साधना करायला सुरुवात करतो, आधी तर तो शरीर बोध घालवतो, मनातून सगळ्या वाईट वासना घालवतो आणि मी स्त्री, मी स्त्री हा जेव्हा तो भाव घालवतो, तर मी स्त्री हा भाव जेव्हा तो आतमध्ये घेतो, तर ऑटोमॅटिकली मी पुरुष नाही हा भाव दृढ होतो. आणि मी स्त्री आणि कृष्ण माझे पती, मी अत्यंत पवित्र मनाने माझ्या इष्ट श्रीकृष्ण यांची भक्ती करत आहे, त्यांच्यावरती प्रेम करत आहे, ही भावना जेव्हा दृढ होते, तर मी पुरुष ही भावना कमी कमी होत जाता मी स्त्री म्हणजे ही जी मधुर भावाचा जो भाव हा इतका स्ट्रॉंग होतो. आणि पुढच्या वर्गामध्ये पण जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांची मधुर भावाची साधना बघू, तर पूर्ण शरीर मनामध्ये सगळ्या प्रकारचे परिवर्तन बघायला मिळतात. चैतन्य महाप्रभूच्या जीवनामध्ये सुद्धा त्याला अष्ट सात्विक भाव म्हणतात, जे एकदम टोकावरती पोहोचतात मधुर भावाच्या साधनेमध्ये. तर ते शरीर मनामध्ये जे परिवर्तन घडतात त्याला म्हणतात अष्ट सात्विक भाव. आणि ते त्यांच्या शरीर मनामध्ये दिसले होते. आणि ठाकूरांच्या शरीर मनामध्ये सुद्धा त्या स्त्रियांचे सगळे भाव पूर्णपणे परिलक्षित झाले होते. आणि जेव्हा त्या महाभावाच्या टोकामध्ये पोहोचतो, तर एक स्थिती अशी येते की मधुर भावाच्याही पलीकडे जाऊन त्या निर्विकल्प समाधीमध्ये तो साधक जाऊन स्थित होतो. म्हणजेच काय, मधुर भावाच्या माध्यमातून वेदांताची निर्विकल्प साधना सुद्धा घडत असते, हे ऋषीबरोबरांना सांगायचं आहे. पण त्याचं इंटरप्रिटेशन त्यांनी मधुर भावाच्या माध्यमातून नाही दिलं. हे आपण जे आत्ता चिंतन केलं पूर्णपणे पहा, ठाकूरांचं उदाहरण घेऊन आणि वेदांताच्या पद्धतीने संस्कार म्हणजे अज्ञान, हे जग नाहीसं होऊ शकतं. आणि जेव्हा मी स्त्री माझे पती श्रीकृष्ण हे भाव जेव्हा दृढ होतो, तेव्हा मी पुरुष नाही
ही भावना दृढ होते. आणि जेव्हा मधुर भावाचा जेव्हा आपण टोक गाठतो, महाभावाचा जेव्हा टोक गाठतो, तर एक स्थिती अशी येते की त्या महाभावाच्या सुद्धा पलीकडे साधकाचं ज्या स्थितीमध्ये मन संपूर्णपणे त्या ज्याला म्हणतो की वैश्विक मनामध्ये एक होऊन जातं आणि त्या साधकाला निर्विकल्प समाधी लागते. म्हणजेच वेदांताच्या अनुयायी सुद्धा मधुर भाव ची साधना करून सुद्धा निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचता येतं, जी आपल्याला वेदांत सांगतं. शेवटचा मुद्दा आणि तिथे मधुर भावाचं सार हा चॅप्टर तिथे हा अध्याय हा पूर्ण होणार. आणि तो पण जो मुद्दा आहे, वैष्णव शास्त्राच्या अनुयायी राधेचा भाव म्हणजे राधेने प्राप्त केलेला महाभाव हा काय, म्हणजे हा त्याचा उद्दिष्ट आहे का, हा त्याचा गोल आहे का, राधेचा महाभाव प्राप्त होणे हे मधुर भावाचे अंतिम लक्ष्य आहे का. पण हा प्रश्न वैष्णव शास्त्रानुयायी मांडलेला आहे आणि एकदम व्हॅलिड आहे की वैष्णव लोक त्यांच्या दृष्टीने राधेचा महाभाव प्राप्त करणं हे अल्टिमेट आहे का. तर याचे 2 उत्तर ऋषीप्रवर देतात आणि हे उत्तर ऋषीप्रवरचे नसून हे उत्तर आहेत वैष्णवशास्त्र किंवा वैष्णव आचार्यांचे आहेत. आणि याच्यामध्ये वैष्णव आचार्यांचे 2 मत आहेत. एक मत म्हणतो की राधेचा महाभाव हा इतका उंच आहे की तिथपर्यंत पोहोचणं सामान्य माणसाला शक्य नाही. पण वैष्णव संप्रदायाचेच इतर आचार्य, विशेषकर 3 महाचार्य 1500 शतकात झालेले आहेत, 1500व्या शतकामध्ये, ते म्हणतात की नाही, वैष्णव शास्त्राचा जो ज्याला म्हणतो की उद्दिष्टच आहे राधेचा महाभाव प्राप्त करून घ्यायचा. आणि ते 3 आचार्य म्हणजे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि जीव गोस्वामी. या तिघांचं मत आहे की नाही, सुरुवात जरी आपण इतर साधारण गोपींसारखी जरी केली तरी वैष्णवांचं जे उद्दिष्ट आहे ते राधेचं महाभाव प्राप्त करून घेणंच आहे. आणि याच्या समर्थनामध्ये ते 3 कारणं सांगतात. एकदम थोडक्यात तुमच्यापुढे मी मांडू इच्छितो. 3 कारणं म्हणजे कोणतं, की सगळ्यात पहिलं म्हणजे इतर जे आचार्य जे म्हणतात की राधेच्या महाभावापर्यंत पोहोचणं शक्य नाही, तर त्याच्या विरोधात रूप गोस्वामी किंवा जीव गोस्वामीचं असं म्हणणं आहे की राधेच्या भक्तीमध्ये आणि इतर गोपींच्या भक्तीमध्ये अंतर फक्त तीव्रतेचा आहे, प्रकाराचा नाही. हे थोडी टेक्निकल गोष्ट आहे, पण याच्यावरती विचार करायला आपण आताच विचार केला होता की महाभाव म्हणजे काय असतं, की सगळ्या भावांची समष्टी. आणि इतर गोपींमध्ये 1 किंवा 2 भाव होते, राधेमध्ये सगळे भाव होते. पण हा फरक कसला आहे, हा तीव्रतेचा फरक आहे, प्रकारचा फरक नाही आहे. एक. दुसरं, हे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी हे जेव्हा वृंदावनमध्ये साधना करत होते, या तिघांनी आपले, म्हणजे हे समकालीन नव्हते, थोडे मागे पुढे होते, तिघांनी आपले वेगळे वेगळे भगवान कृष्णाचे मंदिर बांधले होते साधनेकरता. आणि या यांनी जे मंदिर बांधले होते कृष्णाचे, त्यात राधेची मूर्ती नाही आहे. का, असं का? कारण की ते मधुर भावाची साधना करत होते आणि स्वतःवरती आरोप करत होते की मीच राधा आहे, म्हणून ती मूर्ती नाही आहे. हे दुसरं कारण झालं. आणि तिसरं की रूप गोस्वामी वगैरे हे सगळे म्हणायचे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांना सगळ्यात जास्त आनंद केव्हा प्राप्त व्हायचा, यांना सगळ्यात जास्त आनंद प्राप्त व्हायचा जेव्हा ते राधाशी भेटायचे. आणि म्हणून इतर सर्व गोपी नेहमी हे प्रयत्न करायचे की या दोघांचं मिलन झालाच पाहिजे. जोपर्यंत त्या सर्व गोपींचा भाव इतका उन्नत होणार नाही, म्हणजे साधारणपणे या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत नाही, पण त्या गोपींचा भाव इतका उन्नत होता की त्यांच्या सुखात आपलं सुख,
म्हणजेच राधेच्या म्हणजे मिलनात भगवान श्रीकृष्ण सुखी होत आहेत, तर त्यांना पण सुखी ठेवायचं. आणि यातून आपल्याला हे जे म्हणजे सिद्ध करायचं आहे रूप गोस्वामी किंवा सनातन गोस्वामींना, की जे आपण चर्चा करत होतो की या म्हणजे त्यांच्या आनंदात, इष्टाच्या आनंदात त्यांचा आनंद आहे. इष्टाच्या आनंदामध्ये जे मधुरभावाचे साधक असतात त्यांचा आनंद हा त्यांना मिळत असतो. आणि म्हणूनच राधेचं महाभाव हे वैष्णवशास्त्राच्या अन्वयी मधुरभावाचा कल्मिनेशन आहे आणि तोच आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बंधू भगिनींनो, इथे हे पूर्ण साधक, क्षमा करा, मधुरभावाचा सार हा इथे पूर्ण होत आहे. पुढच्या वर्गापासून आपण ॲक्च्युली ठाकूरांनी ही सगळी साधना कशी केली, आणि विशेष करून एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे बघायला मिळते की साधारणपणे बंधू भगिनींनो, वात्सल्य भावाची साधना करण्याकरता सुद्धा एक स्त्री शरीर किंवा स्त्री मनची आवश्यकता आहे. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी पहा बरोबर वात्सल्य भावाची साधना आधी केलेली आहे. म्हणजे जणू काही हे सगळं प्री प्लॅन नाटक आहे, पूर्ण एकदम ठरलेलं आहे. मी मारल्यासारखं कर, तू रडल्यासारखं कर. आणि ही जी भैरी ब्राह्मणी येतात की त्या आधी म्हणजे वात्सल्य भाव शिकवतात, आणि कसं ते वात्सल्य भावाच्या मधून जेव्हा त्यांचा मधुरभाव त्यांच्या मनात यायचा भैरी ब्राह्मणीच्या, तेव्हा त्या ठाकूरांना मुळीच आवडायचं नाही. का आवडायचं नाही? कारण की त्यांचं मन तयार नव्हतं. हे सगळं पुढे येणार आहे. आता हे काय झालं की ऋषीप्रवरांनी आपली मनाची भूमिका तयार करून दिली. आता ठाकूरांच्या जीवनातल्या एक एक घटना घेऊन आणि त्याचं ते जबरदस्त विश्लेषण करणार आहे. त्या माध्यमातून आपल्याला मधुरभाव अजून जास्त सुस्पष्ट होईल. आतापर्यंतच्या वर्गात थोडे कदाचित क्लिष्ट वाटले असतील, पण एक भूमिका तयार झाली. आणि याच्या पुढे आता ठाकूरांच्या जीवनातल्या ज्या घटना विशेष करून, आणि मी हा मुद्दा तुमच्यापुढे जाता जाता मुद्दाम का मांडला की पहा, वात्सल्य भावाकरता सुद्धा, म्हणजे वात्सल्य हे पित्यामध्ये सुद्धा असतं, पण त्याची उत्कटता स्त्रियांमध्ये जास्त असते, मातेमध्ये जास्त असते. आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये तो भाव आधी आपल्याला बघायला मिळतो, आणि नंतर मग ते मधुरभावाच्या साधनेकरता प्रस्तुत होतील. आणि अजून जी मजाची गोष्ट की मधुर भावाची साधना झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ते वेदांत साधनाकडे जातात, सुरुवातीला जात नाहीये. मग म्हटलं ना की सगळं बिलकुल ठरवून एकदम केलेलं आहे एकदम. तर पुढच्या बुधवारी आपण ठाकूरांची मधुर भावाची साधना त्याचे चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.